ॲनी बेझंट हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा भारतीय स्वातंत्र्य लढा, बरोबर? पण विचार करा, त्यांची ओळख खरंच फक्त इतकीच होती का? चला, आज त्यांच्या राजकारणाच्या पलीकडच्या एका विलक्षण प्रवासावर एक नजर टाकूया. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण बघा ना, आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांची ओळख अनेकदा फक्त एक स्वातंत्र्य सैनिक म्हणूनच करून दिली जाते. पण त्यांचं कार्य खरंच इतकं मर्यादित होतं का? याचं उत्तर आहे अजिबात नाही. ॲनी बेझंट या काही एकाच भूमिकेत बसणाऱ्या व्यक्ती नव्हत्या. उलट त्यांची ओळख खूपच जास्त पैलू असलेली आणि समृद्ध होती. त्यांना जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्या राजकीय कार्यापलीकडे पाहावं लागेल, कारण एक थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची भूमिका खरंच खूप मोठी होती. आणि सुरुवात करूया त्यांच्या कामाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागापासून, तो म्हणजे शिक्षण. त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेला एक अशी नवी दिशा दिली की ज्याचा प्रभाव आपल्याला आजही जाणवतो. हे बघा, 1898 मध्ये त्यांनी वाराणसीमध्ये सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. आता गंमत अशी आहे की हेच कॉलेज पुढे जाऊन पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नांमुळे आजचं आपलं सुप्रसिद्ध बनारस हिंदू युनिव्हर्सिटी म्हणजेच GHU बनलं. म्हणजे विचार करा, त्यांनी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचा आज केवढा मोठा विशाल वटवृक्ष झालाय. पण त्यांनी हे का केलं? त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या विचारांमागे ना एक खूप खोल तत्वज्ञान होतं. त्यांना असं वाटायचं की शिक्षण फक्त पाश्चात्य ज्ञानाची नक्कल करणारं नसावं, उलट ते असं असावं जे भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या धर्माबद्दल अभिमान वाटायला शिकवेल. बरं, शिक्षणासोबतच त्यांच्या कार्याचा दुसरा एक तितकाच महत्त्वाचा पैलू म्हणजे समाज सुधारणा. त्यांना फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यात रस नव्हता, तर त्यांना एक असा समाज घडवायचा होता जो आतून मुळापासून मजबूत आणि प्रगतिशील असेल. आणि यासाठी त्यांनी समाजातील अनेक चुकीच्या रूढी परंपरांविरुद्ध थेट आवाज उठवला. बालविवाहाला त्यांचा कडाडून विरोध होता, स्त्री शिक्षणासाठी त्या आयुष्यभर लढल्या आणि जातीभेद व अस्पृश्यतेवर तर त्यांनी अत्यंत कठोर टीका केली. म्हणजे त्यांचा लढा हा खऱ्या अर्थाने चौफेर होता, एकाच दिशेने नव्हता. आता प्रश्न येतो की या सगळ्या सामाजिक कार्यामागे प्रेरणा कुठून मिळत होती? तर ती प्रेरणा होती थिओसॉफिकल सोसायटी. 1897 मध्ये त्या या सोसायटीच्या अध्यक्षा झाल्या आणि मग त्यांनी मद्रासमधल्या अडियार येथील मुख्यालयातून सर्व मानवजातीचे बंधुत्व हा विचार सगळीकडे पसरवला. इतकंच नाही तर भारतीय तत्त्वज्ञानाला पुन्हा जिवंत करण्याचं एक खूप मोठं काम त्यांनी केलं. तर शिक्षण आणि समाज सुधारणेचा पाया इतका भक्कम केल्यानंतर त्या राजकारणात उतरल्या. आणि खरं सांगायचं तर त्यांचं राजकारण हे त्यांच्या समाजकारणापासून वेगळं नव्हतंच, तो त्याचाच एक पुढचा महत्त्वाचा भाग होता. त्यांची राजकीय रणनीतीसुद्धा बघा किती विचारपूर्वक आखलेली होती. एका बाजूला 1916 मध्ये त्यांनी होम रूल लीग स्थापन केली, ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये राजकीय जागृती आली, आणि दुसऱ्या बाजूला न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ सारखी वृत्तपत्र सुरू केली, ज्यातून स्वशासन आणि समाज सुधारणेचे विचार घराघरात पोहोचले. म्हणजे बघा, संघटन आणि माध्यम या दोन्ही शस्त्रांचा त्यांनी किती प्रभावीपणे वापर केला. तर शिक्षण, समाज सुधारणा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांमधलं त्यांचे हे अफाट काम पाहिलं की त्यांच्या महान वारशाची आपल्याला कल्पना येते. साहजिकच आहे की इतक्या मोठ्या योगदानाला एक मोठी ओळख मिळणारच होती. आणि ती ओळख मिळाली 1917 साली, भारतीय इतिहासातलं एक सुवर्णवर्ष. याच वर्षी कलकत्ता अधिवेशनात ॲनी बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. विचार करा, हा फक्त एक राजकीय विजय नव्हता, तर त्यांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात जे काम उभं केलं होतं त्याची ही एक प्रकारे पावती होती, एक सलाम होता. थोडक्यात सांगायचं तर ॲनी बेझंट यांनी जो वारसा मागे ठेवला तो खूपच अनोखा आहे. त्यांनी काय केलं तर एका बाजूला त्यांनी भारताला त्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली, आणि दुसऱ्या बाजूला त्याच इतिहासाला आधुनिक शिक्षणाची जोड देऊन एका प्रगतिशील भविष्याचा मार्ग दाखवला. म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा किती सुंदर मिलाप त्यांनी साधला होता. पण हे सगळं जाणून घेतल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच की एक परदेशी व्यक्ती जिचा जन्म इथे झाला नाही, तिने भारताच्या आत्मसन्मानाची ज्योत इतकी प्रज्वलित कशी केली असेल? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?